यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालवणारा मुख्यमंत्री हवा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दादांनी सीएम व्हावं का या माध्यमांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी हे उत्तर दिलंय। यशवंतराव चव्हाण यांनी कधीच सत्ता केंद्रित ठेवली नाही असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। नात्याचा विषय नाही, जबाबदारीचा विषय। मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार। हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे। अशाच व्यक्तीने याचा मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल, हे सातत्य आहे। मग कोणीही असू दे, त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं, कुणाचंही राज्य असावं, कोणीही व्यक्ती ती असावी। चव्हाण साहेबांचं पहिलं धोरण असं होतं की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नये। सत्ता ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात गेली पाहिजे, तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। सत्ता जेव्हा केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम्स येतात। त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हा विचार या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि चव्हाण साहेबांनी नेहमी दुसऱ्याला सत्ता दिली की मी सत्तेत राहीन पण तूही सत्तेत राहा, आपण दोघं मिळून नवीन महाराष्ट्र घडवू। पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असं तसं होताना दिसत नाही।